अकोल्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अकोल्यात आणण्यात आले. शिवाय अनेक राजकीय नेते आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. कुंभारी येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अकोल्यातील रामनगर येथील निवासस्थानी नेण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी शिवसेनेचे माजी आमदार दाळू गुरुजी, शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार हरिदास बदे, माजी आमदार वसंत खोटरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. त्यांच्या निधनाने विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सकाळी 8 वाजता रामनगर येथील निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर कुंभारी येथील विद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11:30 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर बाबुळगाव रोडवरील बीपीएड ग्राउंडवर दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. शेकडो नागरिक आणि समर्थकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने एक निस्वार्थी राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.